नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्र, आज आपण जिल्हा परिषद जे रखडलेले पेपर आहेत ते पेपर होतील का, त्यानंतर पेसाचा जो निकाल रखडला आहे तो निकाल लागेल का, त्या संदर्भात महत्त्वाची माहिती अपडेट आणली आहे. विद्यार्थी मित्र, आता खूप सगळ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट येत आहेत. सगळे विद्यार्थी आता अपेक्षा धरून आहेत. लाखो विद्यार्थी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्र, लाखो विद्यार्थ्यांचं नेमकं जो प्रश्न आहेत की परीक्षा होणार की नाही होणार, त्या संदर्भात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, तुम्ही बघू शकताय ही जिल्हा परिषद भरतीची म्हणजे जिल्हा परिषदची ऑफिशियल वेबसाईट आहेत आणि यावर आपण दिवसभरातून नेहमी विजिट देत असतो. प्रत्येक जिल्ह्याच्या जी जिल्हा परिषदची वेबसाईट आहे त्याच्यावर आपण रोज विजिट देत राहतो. दिवसातून 4 ते 5 वेळेस सगळ्या जिल्ह्यांच्या आपण सर्व म्हणजे वेबसाईटवर चेक करत असतो की कोणत्या जिल्हा परिषदने काही वेळापत्रक संदर्भात नोटीस टाकली का किंवा विद्यार्थी मित्र काही अपडेट आली का. तर अजून तरी शासनाने कोणती अपडेट आणलेली नाही आहे आणि आता विद्यार्थी मित्र खूप अवघड झालेले आहेत. पेपर होण्याची शक्यता कमी वाटते आहे. त्यामध्ये सुद्धा जर झाले तर फक्त नॉन पेसा जे जिल्हे आहेत त्यांचेच होतील. बाकी पेसा जिल्ह्यांचे शक्यतो तरी विद्यार्थी मित्र आता हे निवडणुकीनंतर पेपर होण्याची शक्यता वाटत आहे विद्यार्थी मित्र. कारण की न्यायालयामध्ये प्रश्न गेल्यामुळं आता राज्य सरकार यामध्ये लक्ष जरी घालत असलं तरी न्यायालयाचा प्रश्न असल्यामुळं राज्य सरकार म्हणत आहे की न्यायालयाचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. अशा प्रकारे सुद्धा एक निर्णय असू शकतो. त्यामुळे विद्यार्थी मित्र, पेपर होईन का नाही याच्या संदर्भात आता गॅरंटी खूप कमी वाटू राहिली. तरी पण शासनाने लवकरात लवकर पेपर घेतले तर चांगलं होईल. कारण की विद्यार्थी मित्र, आता पुढच्या हप्त्यापासून तर आचारसंहिता लागू होईल. साधारणतः तरी 12-13 तारखेला आचारसंहिता लागू होईल आणि त्यानंतर खूप अवघड होऊन जाईल. याच्यामध्ये विशेष सांगायचं म्हणले जिल्हा परिषदचे पेपर आहे विद्यार्थी मित्र आणि जिल्हा परिषदचे पेपर असल्यामुळं सगळ्यात जास्त निवडणुकीचा जो भार असतो तो जिल्हा परिषदेवर असतो. सर्व नियोजन त्यांना लावायचं असतं, त्यांचे कर्मचारी त्यामध्ये गुंतलेले असतात. त्यामुळं विद्यार्थी मित्र, जिल्हा परिषदचे पेपर प्लसमध्ये निवडणुका, त्यामुळं ह्या भरती परीक्षेचे पेपर होण्याची शक्यता कमी वाटू राहिली. जरी झाले तरी विद्यार्थी मित्र फक्त नॉन पेसाचे जेवढे जिल्हे आहे तेवढेच पेपर होऊ शकत आहे. कारण की विद्यार्थी मित्र, मागे आपण जे संपर्क साधला होता त्याच्यावरून असं समजलं होतं की फक्त त्यांना सेंटर भेटत नसल्यामुळं, कारण की आता सध्या स्टाफ सिलेक्शन आणि इतर बँकिंग वगैरे पेपर चालू आहेत आणि जिथं TCS पेपर घेतं त्याच सेंटरवर IBPS घेत असतं. आधीच ऑलरेडी सेंटरची संख्या कमी असल्यामुळं त्याची एक अडचण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे परीक्षेचे निकालही रखडलेले आहेत. त्यामुळं विद्यार्थी मित्र, सगळ्या गोष्टींची अडीअडचणीमुळं हे पेपर झाले तर शक्यतो होऊन जाईन या एवढ्या कालावधीत, परंतु नाहीतर डायरेक्ट निवडणुकीनंतरच होईल. त्यामुळे विद्यार्थी मित्र, तुम्ही अभ्यास जोरात राहू द्या. अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला खूप खूप धन्यवाद. आभारीत.